पालघरच्या तारापूर एमआयडीसी येथील अपघातांची मालिका पुन्हा नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात चर्चेत आली। आज नागपूर अधिवेशनात आमदार अजित गावित यांनी सुरक्षा उपायाअभावी होत असलेल्या अपघातांवर सरकारला प्रश्न विचारले। 18 सप्टेंबरला निंबानी सॉल्ट इंडस्ट्रीत झालेल्या स्फोटात 5 जण जखमी आणि कामगार दीपक अंधेरचा मृत्यू ही घटना ठळकपणे मांडली। गेल्या 5 वर्षात 91 अपघात, 48 मृत्यू, 90 जखमी ही गंभीर आकडेवारी सभागृहासमोर ठेवत कारवाईची मागणी केली। यावर कामगार मंत्री आवश्यक उपाययोजना तातडीने करण्याचे आश्वासन दिले। तारापूर आणि पालघरच्या या भागामध्ये जवळजवळ 3,500च्या आसपास त्या ठिकाणी कारखाने आहेत आणि त्यापैकी जवळजवळ 800 कारखाने हे अतिसंवेदनशील आहे। या ठिकाणी मी सभागृहाचे ध्यान आकर्षित याच्यासाठी करू इच्छितो की तारापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी 2021 मध्ये 14 घटना घडल्या, त्या ठिकाणी 9 मृत्यू झाले। 2022 15 घटना घडल्या, त्या ठिकाणी 12 मृत्यू झाले। 2023 28 घटना घडल्या, त्या ठिकाणी 10 मृत्यू झाले। 2024 23 घटना घडल्या आणि 8 मृत्यू झाले। 2025 11 घटना घडल्या आणि 9 मृत्यू झाले। जवळजवळ या ठिकाणी या ठिकाणी या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये जवळजवळ 91 घटना घडल्या, त्यापैकी 48 कामगारांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। आणि तशाच पद्धतीने पालघर निंबानी जी सॉल्ट इंडस्ट्रीज आहे, या सॉल्ट इंडस्ट्रीमध्ये त्या ठिकाणी पावडरवरती त्या ठिकाणी रासायनिक त्या ठिकाणी प्रक्रिया करून रसायन बनवत असताना त्या ठिकाणी अचानक स्फोट झाला आणि त्या ठिकाणी जवळजवळ 5 कामगार त्या ठिकाणी जखमी झाले। त्यापैकी एका कामगाराचा अंधेर नावाच्या त्या एका आदिवासी कामगाराचा त्या ठिकाणी मृत्यू झाला। त्याचप्रमाणे मेडली फार्मास्युटिकल जे कंपनी जी आहे याच्यासुद्धा त्या रिॲक्टरच्या बॉयलरमधून एक विषारी वायू गळती होऊन त्या ठिकाणी 4 कामगारांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। आणि एकूणच या MIDC जर परिस्थिती जर बघितली की त्या ठिकाणी अतिरिक्त कामगारांचा ताण, त्याचप्रमाणे कमी मनुष्यबळ, त्याचप्रमाणे जुनाट यंत्रणा, त्याचप्रमाणे त्या कंपन्यांमध्ये रात्रपाळीचे उत्पादन करणाऱ्या काही कारखान्यांमध्ये आवश्यक सुरक्षा अधिकारी नसलं, अशा प्रकारे एकूणच बोईसर आणि पालघरमधली जर MIDCची जर परिस्थिती जर बघितली, आज एअर क्वालिटी इंडेक्स जरी बघितला तो जो 300 ते 350च्या आसपास आहे। त्याचप्रमाणे वॉटर क्वालिटी प्रश्न विचारा तर त्या ठिकाणी 38च्या आसपास, म्हणजे अत्यंत बॅड पोझिशन आहे। माझी आपल्याला या ठिकाणी मंत्री महोदयांना माझा एक स्पेसिफिक प्रश्न आहे की या ठिकाणी अशा प्रकारे जे कारखान्यांमध्ये सतत त्या ठिकाणी घटना घडत आहेत, या ठिकाणी आपलं कामगार विभाग, त्याचप्रमाणे MIDC आणि महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड या तिघांचा त्या ठिकाणी संपर्क येत असल्यामुळे आपण या ठिकाणी या तिन्ही यंत्रणांची आपण आपल्या अध्यक्षतेखाली एक आपण बैठक या ठिकाणी आपली लावली पाहिजे आणि या कामगारांचा जो मृत्यू झालेला आहे की त्याला त्या ठिकाणी अद्याप त्या ठिकाणी त्याला नुकसान भरपाई मिळाली नाही असं त्या ठिकाणी दिसतं। अध्यक्ष महोदय, हा जो प्रश्न आहे हा पालघर तालुक्यातील लिंबानी सॉल्ट इंडस्ट्रीबद्दल आहे। या इंडस्ट्रीमध्ये 18 तारखेला एक ॲक्सिडेंट झाला। हा ॲक्सिडेंट जो आहे हा प्रयोगशाळेत जे वापरणारे केमिकल्स असतात ते निष्क्रिय करताना झालेला आहे। हा त्याच्या प्रोडक्शन लाईनवर नाही झाला, फॅक्टरीच्या आत नाही झाला। खरं तर हे डिस्ट्रॉय करत होते, जे कामाचे नाही असे केमिकल डिस्ट्रॉय करणं चालू होतं। संयोगाने याचा व्हिडिओसुद्धा उपलब्ध आहे, तो व्हिडिओसुद्धा मी बघितला आणि हे केमिकल डिस्ट्रॉय करत असताना त्या केमिकलचा आणि मेटलचा रिॲक्शन होऊन तो स्फोट झाला। आणि हे युनिट जे आहे लिंबानी सॉल्ट इंडस्ट्रीज हे छोटं युनिट आहे, इथे 5 कामगार काम करतात आणि स्वतः मालकसुद्धा त्या स्फोटाच्या ठिकाणी होते। हा ॲक्सिडेंट झाल्यानंतर संबंधित मालकावर विविध कायद्यानुसार गुन्हे दाखल झालेले आहेत। त्या मालकांवर फौजदारी गुन्हासुद्धा दाखल झालेला आहे, त्यांना अटक झालेली आहे, ते जेलमध्ये आहेत। आणि जे एक मृत कामगार आहेत त्यांना कंपेन्सेशन देण्याच्या बाबतीमध्ये त्या कंपनीचा जो ग्रुप इन्शुरन्स होता त्या कंपनीचा पाठपुरावा सुरू आहे। सोबतच कामगार न्यायालया माध्यमातून सुद्धा जी देय रक्कम 15 लाखाच्या आसपास आहे तो ते देण्याच्या संदर्भात सुद्धा कारवाई सुरू आहे।
आणि जे जखमी 4 कामगार होते अशा सर्व कामगारांचा दवाखान्याचा खर्च व्यवस्थापनाने केलेला आहे. आपण जो विषय मांडला की सतत जे ॲक्सिडेंट होतात आहे या संदर्भात पालघर MIDC असेल आणि त्या भागातील जे सर्व उद्योग आहेत अशा सर्व उद्योगांचा स्पेशल एक ड्राईव्ह घेऊन ऑडिट करण्यात येईल आणि जिथे जिथे काही अशा हे आढळतील त्या संबंधितांना सूचना देण्यात येतील.